आहेत रताळे आणि ही आहे आमची मोनू. काय बनवणार आहेस तू आज? गुलाबजामुन. ठीक आहे, रताळ्याचे गुलाबजामुन. स्टॉप करा. ठीक आहे ठीक आहे, बनव. एक दिवस खाकऱ्याचा काढून पण बोलाल. हो. काय टाकायचं याच्यामध्ये? बेकिंग सोडा पण टाकू शकतो आणि आपला पण सोडा टाकू शकतो. बरं ठीक आहे. हां, मिल्क पावडर ओनली 10 रुपये. 10 बस बस होते 10 रुपयाची. बघायचं लागले तर टाकायचे. हा का? ठीक आहे ठीक आहे. आपलं रताळ्याचं हे मिक्स करून झालेलं आहे. थोडंसं सॉफ्ट झालं, अजून करेल ही ना, है ना ग मोनू? आणि ही काय ठेवलं? ही तर मोनाचं मोनू. सोडा. सोडा? गुलाबजामुन मध्ये सोडा? बेकिंग सोडा. बेकिंग सोडा नसेल तर आपला सोडा, फक्त एवढा बस. थोडासा चिमूटभर. बस. लय होईल ग तेवढा का? नाही नाही का? ठीक आहे, सोडा एवढा घ्या. मी तर हे फर्स्ट टाइमच बघायला लागले रताळ्याच्या गुलाबजामुन. तिला माहिती नाही म्हणजे फक्त 5 मिनिट ठेवायचं. 5 मिनिट ठेवायचं फक्त? बाकी काय नाही का त्याच्यात खवा वगैरे? नाही. मग आपल्याला पाहिजे असेल तर खवा ऍड करू शकतो का? करू शकतो आणि नाही पण असं काही नाही. हा का? असं पण छान होतं. अच्छा ठीक आहे. बंद करायचं. बरं. आणि अजून मिल्क पावडर टाकायची थोडीशी. अच्छा, म्हणजे ते बॅटर जितकं सॉफ्ट पाहिजे हा. तितकंच थोडंसं घट्ट पण पाहिजे. हा. बरं. सॉफ्ट आणि घट्ट असलं तर ते गुलाबजामुन ओळखतील ना. आणि जर हे नसेल- अर्धा ग्लास मी अर्धा ग्लास पाणी इथं ठेवले आणि त्याच अंदाजाने अर्धा ग्लास तर इथे विलायची साखर पावडर टाकली. टाक ना आता. हा, विलायची पावडर नको मोनल, विलायची टाकायची अशी तोडून, त्याची नाही, टेस्ट फ्लेवर पावडर छान छान आहे. आहे, पावडर. हे असे आपल्याला इथं 3 पॅकेट लागले मिल्क पावडरचे. उपवासाच्या गुलाबजामुनसाठी 10-10 रुपयाचे 3 पॅकेट लागले, म्हणजे 45 ग्रॅम आपल्याला इथं मिल्क पावडर लावले ह्याच्यासाठी. आणि हे आपलं पाणी आता इथं उकळत आहे. एक 5 मिनिटं मंद आचेवर ठेवले, मग बंद करायचं.